कोल्हापूर शहरातील कदमवाडी परिसरात मोफत रिक्षा सोडण्यास नकार दिल्याच्या कारणावरून रिक्षा चालक आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी स्वप्नील आबाजी आडुळकर, विजय उर्फ बंडू बयाजी गावडे, अजय राजू येडगे आणि लक्ष्मण रामचंद्र बाऊदने या चौघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कदमवाडी येथील साळुंखे कॉलनीत राहणारे रवींद्र सकाराम बावणे हे रिक्षा चालक आहेत। गांधीनगर येथील एका बारमध्ये मोफत रिक्षाने सोडण्याची मागणी त्यांनी नाकारल्याचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे। 23 जुलै रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास आरोपी रवींद्र बावणे यांच्या घरासमोर आले। तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी देत त्यांनी गुप्तीने रवींद्र बावणे यांच्या पोटावर आणि उजव्या हातावर वार केले। वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेला त्यांचा मुलगा तेजस रवींद्र बावणे याच्यावरही कुऱ्हाडीने आणि बांबूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात बाप लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमींवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोईजड करीत आहेत।